तुझ्या हातची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझ्या कृपेने मांडलेला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा तोडून पाश मायेचे घेऊन श्वास मोकळा सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा. आज माझा खूप मोठा गैरसमज दूर झाला. तू जन्मात कधी माझी प्रतारणा करू शकत नाहीस, माझ्याशी खोटं बोलू शकत नाही. हा भ्रम दूर झालाय माझा. रुजुता प्लीज मला समजून घे. प्लीज माझं ऐकून घे. मी काय सांगतो तर तुझे सगळे गैरसमज दूर करण्याची ताकद आहे माझ्यामध्ये. तुझ्या नवऱ्याने असं का केलं असेल असं वाटतं तुला? तू म्हणाली होतीस की ही इज अ जेंटलमन. मग हे असं कसं काय झालं? अरे ही बाई फोन का घेत नाहीये? शृंगारपुरे कुठं असेल आता? ब्युटी पार्लर मध्ये जाऊन बसली असेल. फोन का घेत नाही? फोन उचलत का नाही? हॅलो. हा मिस्टर गाडगे बोला, कशासाठी फोन केला होता? अहो कशाला फोन केला काय? माझ्या लाईफ मध्ये काही एक्साइटमेंट नाही ना राहिली. म्हणलं तुमच्याशी दोन शब्द बोलावेत, तुमची चौकशी करावी. कशा आहात तुम्ही? हा, तुमचे मिस्टर कसे आहेत? मुलं बाळं काय करतायत? मिस्टर घाटगे, आर यू ओके? आय एम क्वाईट ओके. तुमचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. म्हणजे मला काही कळलं नाही मिस्टर घाटगे. मी आता तुम्हाला कशासाठी फोन केला असेल? हा? उद्या तुमच्या कंपनीमध्ये त्या माणसाची एन्क्वायरी आहे की नाही? हो. त्या एन्क्वायरी कमिटी समोर तुम्ही हजर राहणार आहात ना? हो. मग त्यासाठी तुम्ही काही तयारी केली का? अहो त्यात काय तयारी करायची आहे? कमिटी मेंबर्सना मी सांगायचा अवकाश की मिस्टर घाणेकर नावाच्या माणसाने माझ्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ताबडतोब त्याला कामावरनं काढून टाकतील. अतिप्रसंग, त्याचा काही पुरावा तुम्ही सादर करणार असाल ना? पुराव्याची काहीच गरज नाहीये मिस्टर घाटगे. माझं स्टेटमेंट हाच पुरावा. ओ ऐसे, आर यू शुअर? क्वाईट शुअर मिस्टर घाटगे. ओके, मग एन्क्वायरी झाल्या झाल्या काय होते त्याचा मला फीडबॅक द्या. हा, अहो फीडबॅक काय? त्याच्या डिसमिसल लेटरची कॉपीज घेऊन येते तुम्हाला दाखवायला. तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट मात्र तयार ठेवा म्हणजे झालं. बरं समजा समजा म्हणजे त्याचं डिसमिसल झालं नाही तर? अहो होणार मिस. दॅट्स क्वाईट ओके. पण समजा डिसमिसल झालं नाही तर काय करायचं हे आत्ताच आपण ठरवूया ना? तर काय? तर मी तुमचं डिसमिसल घडवून आणेन आणि त्यासाठी मी तुमच्या वरिष्ठांशी बोलेन. And I'll see that you are dismissed. And that's final. तुझं फक्त एकच चुकलं. काय? काय ते तूच सांग. अमेरिकेला जाण्यापूर्वी मी रुजुताला सांगायला हवं होतं की शृंगारपुरे माझ्या बरोबर आहे. एक्झॅक्टली. अरे मग मला अमेरिकेला जाताच आलं नसतं. जाता आलं असतं. बायकोने थोडा आरडाओरडाही केला असता, पण शक्यतो बायका नवऱ्याच्या मार्गात येत नाहीत. पण दुःखी तर होतात ना नवऱ्याने आपलं ऐकलं नाही म्हणून. डिपेंड्स. काही बायका आनंदीही होतात मनातनं. बरं झालं आपला नवरा लांब चाललाय, म्हणजे रोज रोज माहेरी जाऊन बसता येईल. मी जर रुजुताला सांगितलं असतं की शृंगारपुरे मॅडम बरोबर मी अमेरिकेला चाललोय तर तिने मला अमेरिकेला जाऊनच दिलं नसतं. अरे जाऊ दिलं असतं. मी तुला सांगतो ना, बायका सहसा विरोध करत नाहीत प्रमोशनचा प्रश्न असेल तर. माझं एकच चुकलं, मी तिथून दौरा अर्धवट टाकून यायला नको. नाही, तुझं एकच चुकलं. तू त्या शृंगारपुरे मॅडमना थोडं कन्सेशन द्यायला हवं होतं. ते तर शक्यच नव्हतं.
पण मला मोह होणं हे कदाचित घडू शकलं असतं. सोबत एक तरुण बाई, दिसायला सुंदर आणि वारंवार इशारे देते, अशा वेळी कुठला पुरुष मनावर संयम ठेवेल? माझी ती कसोटीचीच वेळ होती आणि बरं झालं मी तिथनं योग्य वेळी सटकलो. नाहीतर मी आयुष्यभर रुचिताकडे मान वर करून पाहू शकलो नसतो. रुजुता, रुजुता, सोनाली काय ग? रुजुता, सॉरी अगं, त्या दिवशी मी तुझा फोन नाही घेऊ शकले आणि तुला भेटायलाही नाही येऊ शकले. कारण 1 तास आधी माझं सासू बरोबर वाजलं होतं आणि नवऱ्यानेही मला खूप मारलं होतं. मी त्यावेळी आले असते ना तर माझ्या भावना अनावर झाल्या असत्या. अजूनही मला त्या आठवणींनी भरून येत आहे. कशाला आली आहेस तू? रुजुता, मला एक अत्यंत वाईट बातमी द्यायची आहे. सिद्धेश बद्दल. एक विचार, सिद्धेशला तू भाऊजी म्हणायचीस ना आधी? आता काय झालं? आता त्याला सरळ नावाने हाक मारायला लागलीस. रुजुता, खरं सांगू का, भाऊजी वगैरे म्हणणं सिद्धेशला मला खूप जड जाते आता. का? भाऊजी वगैरे खूप परक्यासारखं वाटतं. मग आता आपल्यासारखं वाटायला लागलंय का? अगं रुजुता, काहीतरी काय बडबडतेस? तुझे मिस्टर मला मित्रासारखे वाटायला लागले, खरं सांगते. हो का? छान. मला नाही वाटला कधी तो मित्रासारखा. रुजुता, आज तुझं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. हो, माझं बिनसलंय. ठीक आहे, मग मी निघते. कशाला आली होतीस ते सांगायचं राहिलं. ते माझा नवरा काय ते वाटेल ते बडबडतोय. हे बघ, तू आणि तुझा नवरा काय ते बघून घ्या. मला का प्रत्येक वेळेला सांगायला येतेस ग तू? सॉरी रुजुता, ते तुझ्या यजमानांबद्दल बोलत होते म्हणून सांगायला आलेले. काय बोलत होता? तिने कशाला सांगायला पाहिजे? मी सांगतो की काय? तुझ्या नवऱ्याची नोकरी गेली आहे ना? बरं मग म्हणजे हे खरं आहे? तू थांब जरा, त्यांना बोलू दे काय बोलायचं ते. मला खात्रीला कळलेलं आहे की तुझ्या नवऱ्याची नोकरी गेलीये. मी सांगत होतो ना तुला की तो ऑफिस जवळ दिसतो मला भेळ खाताना. अगं त्याची नोकरी गेलीये म्हणून भटकत असतो असा येड्यागत. ठीक आहे, भटकत असेल. तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? काय करायचं म्हणजे? अगं असं कसं बोलतेस तू? आपण फ्रेंड आहोत म्हटल्यावर हे समजा येतच की. मी तुम्हाला कधी फ्रेंड मानलंय? हा तर तू लाख मानत नसशील ग, पण माझी आपली एकतर्फी आहेच की फ्रेंडशिप. हो का? मग माझी पण सिद्धेश बरोबर एकतर्फी फ्रेंडशिप आहे. हा, त्या संबंधी बोलू आपण नंतर घरी गेल्यावर. पण आता मला हिला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. काय काय सांगायचंय मला? हे बरं जुता, मला वाटतंय तुझ्या नवऱ्यावर काहीतरी बालंट आलेलं दिसतंय. पण तू घाबरू नकोस हा. माझा पॉलिटिकल वशील आहे आणि आपण लय पॉवरफुल माणूस आहे. मी आज जातो तुझ्या नवऱ्याच्या ऑफिस मध्ये आणि घालतो राडा. ज्या ऑफिसरनी त्याला सस्पेंड केलं असेल आणि जर तो पुरुष असेल तर तिथल्या तिथे ठेचून काढतो त्याला, आणि जर ती बाई असेल तर नेतो उचलून, म्हणजे आणतो तिला उचलून तुझ्या समोर आणि तुझ्या पायावर डोकं ठेवायला लावतो की नाही बघ तिला. हे बघा मिस्टर बजरंग, एवढं काही करण्याची गरज नाहीये. अगं असं काय बोलतेस तू? काय करायची गरज नाही म्हणजे? एवढ्या चांगल्या भल्या माणसाला सस्पेंड करतात म्हणजे काय मस्करी आहे का? नशीब. काय नशीब? काय सिद्धेशला चांगलं म्हणालात. हा मग? अगं चांगलाच माणूस आहे तो. नोकरी गेली म्हणून काय झालं? हा, हे रुजुता, तू मला फक्त गो अहेड म्हण,
नाही त्याच्या ऑफिसात जाऊन त्या ऑफिसरचं टाळकं फोडलं ना तर नावाचा बजरंग पवार नाही म्या. हे बघा बजरंग पवार, मला या सगळ्याची काहीही गरज वाटत नाही. आणि सिद्धेशची नोकरी गेलीच असेल तर त्याचं काय करायचं हे मी आणि सिद्धेश ठरवू. त्याची नोकरी परत मिळवण्याकरता मला तुमच्या मदतीची अजिबात गरज नाही. आणि अशा पद्धतीने मदत घेऊन त्याची नोकरी सेफ ठेवायची नाही. निघा तुम्ही इकडनं आता. अहो ऐकलत का, निघा आता. काय माणसं आहेत राव, जरा काही चांगली मदत करायला आलो तर केवढ्या तोऱ्यात बोलते माझ्याशी. पण ए रुजुता, एक गोष्ट सांगतोय, तुला एक दिवस माझ्याच मदतीची गरज भासेल आणि त्या दिवशी या सगळ्या बोलण्याचा पश्चाताप होईल तुला. लक्षात ठेव. निघा आता. मला ना तुमच्याशी बोलायचा कंटाळा आलाय. हो किती अपमान सहन करून घ्याल. निघा आता. जातोय जातोय, येतो. रुजुता, मला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. धीराने घे. ओके. संसार माझा वेगळा. रुजुता, सिद्धेशची नोकरी गेली. तू जरा गप्प बस. सिद्धेशची नोकरी गेली नाहीये. रुजुता, काय विचारते मी? त्याची नोकरी वगैरे काही गेलेली नाहीये. त्याला सस्पेंड करण्यात आलंय. सस्पेंड का? ते मलाही नीटचं कळलेलं नाहीये. कळलं की सांगेन. अगं, तू माझ्याशी असं तुटक का बोलतेस? मी तुमच्याशी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आई. मी संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघते आणि मग आराम करते. काय भलतं चोख बसलंय? तुम्ही बघा ना काहीतरी. काय बघू? ते तुमचं ग्रहाचं वगैरे नाही, म्हणजे तुम्हाला कळतंय का? बघा ना, म्हणजे काय असं होतंय मला सांगा तू ना. जरा शांत राहा. सिद्धेश कोणत्याही ग्रहांवर मात करू शकतो. तो स्वतःच्या हिमतीने कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. कोणत्याही ग्रहांच्या मदतीची गरज नाहीये त्याला. रुजुता, मला माहिती आहे तुझा मूड ऑफ आहे. प्लीज. माझी मान शर्मेने खाली गेली. इतके दिवस ताठ मानेनी जगत होते आणि आता लोकांच्या नजरेला नजर भिडवण्याची ताकद नाहीये माझ्यात. तुझ्या सस्पेन्शनची ऑर्डर बाहेर फुटली आणि सोसायटीत जगणं मुश्किल झालंय माझं. आता कसं बाहेर पडायचं याच्यातनं? देवा, तूच काहीतरी मार्ग सुचव. देवाला साथ घालायची गरज नाहीये रुजुता. मी यातनं बाहेर पडणार. या सगळ्या भानगडीतनं मी सही सलामत बाहेर पडणार. माझ्या विरुद्ध कुभांड रचलं गेलंय. कुभांड? हो, कुभांड. आणि ते कोणी रचलंय हे जर तुला कळलं ना तर तू चकित होशील. मी कबूल करतो की मी शृंगारपुरे बरोबर अमेरिकेला गेलो होतो, पण त्याला अनेक कारणं होती. तिने ऐनवेळी डिक्लेअर केलं की ती माझ्याबरोबर येते अमेरिकेला, आणि मी तुला सांगून बसलो होतो की माझ्याबरोबर भिडे येतो. त्या भिडेला बाजूला टाकून ती स्वतः घुसली ऐनवेळीमध्ये. कधी घुसली कळलंच नाही. आणि भिडेवर मी जबाबदारी सोपवली की हे सत्य तुझ्यापासून लपवून ठेवावं. कारण काल जो तुझा उद्रेक झाला तो अमेरिकेला जाण्यापूर्वी मला नको होता. पण तुला एक सांगतो रुजुता, मी त्या शृंगारपुरे बरोबर
अमेरिकेला गेलो होतो खरा, पण तिला मी 4 हात लांबच ठेवलं शेवटपर्यंत. ती तुझ्या रूम मध्ये राहत होती अमेरिकेत? तिने शेजारचा स्वीट घेतला होता, पण माझ्या स्वीटची चावी सुद्धा तिने स्वतःकडे ठेवली होती. माझ्या रूमचा जवळजवळ ताबा घेतला होता तिने. कधी यायची माझ्या रूम मध्ये आणि मला डिस्टर्ब करायची. मी तिला परोपरीने सांगितलं की बाई, मी त्यातला नाहीये, आपण इथे ऑफिसच्या कामासाठी आलो, तेव्हा मर्यादित राहा. नाही सिद्धेश, माझा विश्वास नाही बसत आहे. एवढी सुंदर आणि तरुण बाई अमेरिकेत तुझ्या रूम मध्ये असताना तू खरंच तिला असं सांगितलं? माझा विश्वास नाही बसत आहे. मी तुला सिद्ध करून दाखवीन रुजुता. कसं सिद्ध करणार आहेस? सांग ना, कसं सिद्ध करणार आहेस? तुझ्या कुठल्याही शब्दावर माझा आता विश्वास बसणार नाही, आणि मी काही त्या बाईला विचारायला जाणार नाही. कारण तिने जर का मला सांगितलं की ती आणि तू, तशी तुझ्यावर पाळीच येणार नाही. तिच्यापर्यंत पोचायची तुला गरजच भासणार नाही. अमेरिकेमध्ये ती माझ्याशी कशी वागली, मी तिच्याशी कसा वागलो, हे मी तुला पुराव्यासकट सिद्ध करून दाखवू शकतो. कसं काय? तिने माझ्या रूम मध्ये लपवून ठेवलेला कॅमेरा मी हस्तगत केलेला आहे. कॅमेरा? हो. तिने कुणाच्या तरी सांगण्यावरून माझ्या रूम मध्ये अशा ठिकाणी कॅमेरा लपवला होता की तिला भरपूर पुरावे गोळा करता आले असते माझ्या विरुद्ध. सुदैवाने तो कॅमेरा माझ्या नजरेस पडला आणि तो मी पळवला. तू पळवलास? मी तो कॅमेरा माझ्याबरोबर घेतला आणि अमेरिकेला रामराम ठोकला. दौरा अर्धवट सोडून परत आलो. मला एक साधी गोष्ट सांग रुजुता, जर माझं त्या बाईबरोबर अफेअर असतं तर मी अमेरिकेचा दौरा अर्धवट सोडून का आलो असतो? संसार माझा वेगळा. का आलो असतो सांग ना. तिने मला सस्पेंड का केलं असतं जर माझं तिच्याबरोबर काही असतं तर? साधं लॉजिक आहे. त्याचा अर्थ असा की मी तिच्या डावपेचांना बळी पडलो नाही. तिने मला भुरळ घालण्याचा प्रयत्न केला, पण मी बदलो नाही. मी तिला ठामपणे सांगितलं, माझं रुजुतावर प्रेम आहे. मी तिला दगा देणार नाही. फिजिकली जरी मी तिच्यापासून दूर असलो तरी मनाने मी तिच्याशी बांधला गेलो. मी तिला वचन दिलंय, मी तिची कधीही प्रतारणा करणार नाही, तेव्हा प्लीज माझ्यापासून लांब राहा. पण तिने ऐकलं नाही. प्रयत्न करत राहील. सुदैवाने तो कॅमेरा माझ्या ताब्यात आला. आता तिच्याकडे माझ्या विरुद्ध एकही पुरावा नाहीये. माझं वर्तन अमेरिकेमध्ये कसं होतं हे मी तुला दाखवीन, आणि मग तूच ठरव की माझं वर्तन कसं होतं ते. अरे मग तो कॅमेरा तू घेऊन गेलायस हे तिला कळलं असेल तर तिने तुला सस्पेंड का केलं? मला वाटतं तिने मला सस्पेंड करायची घाई केली. तो कॅमेरा माझ्या रूम मध्ये नाहीये हे तिला फार उशिरा कळलं. त्याआधीच तिने मला सस्पेंड केलं. माझ्याकरता पसरलेल्या जाळ्यात ती स्वतः अडकणार आहे. 1 मिनिट थांब. माझ्या लॅपटॉप मध्ये मी सगळं सेव्ह करून ठेवलेलं आहे. घे, लॅपटॉप वर बघ. तुला मोठ्या प्रमाणात दिसेल की ती किती कोत्या मनाची आहे. चला लवकर तयार व्हा, मी तुमची वाट बघते खाली. मॅम ते स्विमिंगचं राहू द्या ना प्लीज. प्लीज वगैरे काही नाही हा. आज तुम्हाला माझ्याबरोबर यावंच लागेल. अहो माझा ब्रेकफास्ट अजून बाकी आहे. मस्तपैकी स्विमिंग करू आणि हॉटेलच्या लॉजमध्ये एक ब्रेकफास्ट करू. ठीक आहे, चला निघते मी खाली वाट बघते. मॅम ते स्विमिंग वगैरे राहू द्या ना आता. का? काय मला ना थोडंसं ताप आल्यासारखं वाटतंय. अगं बाई, खरंच की काय?
मॅम तुम्ही इथे माझ्या रूम मध्ये काय करताय? आपल्या आवडत्या माणसाचा सहवास जर आपल्याला आवडत असेल तर त्यात काही एक चूक नाहीये, पण त्याने सगळं काही सोडून तो सहवास आपल्याला द्यावा असं वाटणं चूक आहे. सगळं काही सोडून द्यायला कोण सांगतंय? पण एखाद वेळी सगळं काही विसरायला काय हरकत आहे? ज्यांनी आपल्यावर विश्वास टाकलाय त्यांना विसरून कसं चालेल? उदाहरणार्थ तुमचे यजमान, माझी पत्नी. या क्षणी ते दोघही आपल्यापासून हजारो कोस दूर आहे. शरीराने, मनाने तर आपले जोडीदार आपल्या बरोबरच आहेत ना. तुम्हाला ना प्रेमाची नितांत गरज आहे. तुम्हालाही असंच वाटतंय ना? रुजुता, आता काय राहिलं? डॅडींनी परवा आग लावून दिली. तू काय सगळं भस्मसात झालं की नाही हे बघायला आलीस? आम्ही असं ऐकलं की मिस्टर घाणेकर अमेरिकेला मिसेस श्रृंगारपुऱ्यांबरोबर गेलेत. हे त्यांच्या बायकोला त्यांनी सांगितलंच नव्हतं. या बाबतीत मला काहीच कल्पना नाही. नाही म्हणजे या बाबतीत मिस्टर घाणेकरच तुम्हाला काय ते सांगू शकतील.